नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजलेत 9 आणि आम्ही चाललो आहे देवदर्शनाला. तर आम्ही जातो आहे ज्योतिबाला. ज्योतिबा, अंबाबाई आणि बाळूमामा अशी तिन्ही ठिकाणं आम्ही कवर करणार आहोत. मी तयार आहे. ग्रेशू आहे बघा माझी. खाली चालली ती आता तिचं जे काही सामान असेल ते घेऊन. आणि सिंपल अशी साडी घातलेली आहे आणि सिंपलच रेडी झाली. जास्त काही हे नाही केलं. केस पण असे सिंपलच कोणी घातले एक. तर चला आता निघायचं आहे आम्हाला 5 मिनटात. हां झालं म्हणून सांग की. तर चला हा प्रवास मी तुमच्यासोबत पण शेअर करते. तर आम्ही जाणार आहोत 4 व्हीलरनी. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे काय कसं. आणि ज्योतिबा आमचं कुळदैवत आहे. सो तिकडे आम्ही चाललो आहे. मी माझे मिस्टर, ग्रेशू आणि सासूबाई असं चौघंही चाललो. तर चला. मोरया गणपती बाप्पा मोरया. सकाळी लवकर उठून सगळं आवरून नाश्ता वगैरे केला होता. आम्ही देवपूजा वगैरे करून निघालो. सगळ्यात पहिला गाडीची पूजा केली आणि मस्त असं प्रवासाला सुरुवात केली. आम्ही खूप दिवसानंतर जवळजवळ 2 वर्षानंतर देवाचं दर्शन घ्यायला निघाले. आम्ही गेलेलो देवदर्शनाला. त्याच्यानंतर ग्रेशू जेव्हा झाली ती लहान होती, अगदी वर्षाची होती, तेव्हा आम्ही तिला घेऊन गेलेलो. त्याच्यानंतर आमचं जाणं फक्त एकदाच झालं ह्या 8 वर्षामध्ये. ते पण 2 वर्ष आधी मी जाऊन आली होती. आणि हे गेले होते ग्रेशूचे पप्पा गेल्या वर्षी दौंड्याला गेले होते त्यांच्या फ्रेंडसोबत. पण आम्हाला जायला जमलं नव्हतं, मला आणि ग्रेशूला. त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन बनवला. आणि खूप दिवसापासून इच्छा होती देवदर्शनाला जायची, पण ते पॉसिबलच होत नव्हतं. सध्या ग्रेशूच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत ख्रिसमसच्या, त्याच्यामुळे तीही घरात होती. सगळ्या बाजूनी योग जुळून आला. यांनी पण सुट्टी घेतली आणि आम्ही जायचं फायनल केलं. सकाळी 8 वाजता निघायचं म्हणून आम्ही रात्री ठरवलं, पण ते काय पॉसिबल झालं नाही. आम्हाला निघायला उशीरच झाला. त्याच्यामुळे डोंगरावर पोहोचायलाही आम्हाला वेळ झाला. पण दर्शन वगैरे छान झालं. तुम्हाला पुढे मी तसं सांगेनच. ज्योतिबाला जाण्याचा एक आम्हाला 2 वर्षाच्या पाठीमागे 2 नाही सॉरी 4 वर्षाच्या पाठीमागे एक असा अनुभव आला होता आम्हाला. खूप वाईट अनुभव होता तो आमच्यासाठी. पण देवाची कृपा आम्ही त्या सगळ्यातनं वाचून आलो. कधीतरी तो मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. आम्ही मुद्दाम शनिवार निवडला जाण्यासाठी, कारण शनिवारचं गर्दी नसेल असं आम्हाला वाटलं होतं. रविवार देवाचा वार असतो, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी असते म्हणून आम्ही मुद्दाम शनिवार निवडला. पण इतकी गर्दी आम्हाला भेटली. आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता की इतकी भयानक गर्दी असेल. आम्हाला वाटलं की आता वीकेंड आहे, छान जाऊन येऊया मस्त, जास्त गर्दी नसेल वगैरे. पण तिथे पोचल्यानंतर जे दृश्य दिसलं ना ते भयंकर होतं. म्हणजे गर्दी इतकी होती, परत ऊन इतकं आणि पुरे झालं आमचं. खरं तर खूप वेळ आम्ही लाईनमध्ये थांबलो. जवळजवळ 1.5-2 तास आम्ही लाईनमध्ये थांबलेलो. आणि हा ज्योतिबाच्या डोंगरावर जातानाचा रस्ता आहे. घाट लागतो. इतका भारी व्ह्यू आहे ना, इथून मस्त दिसतो, पण मला तो व्यवस्थित कॅप्चर करता आला नाही. आम्ही आत्ता ठरवलं आहे की वर्षातून एकदा तरी ॲटलीस्ट एकदा तरी जाऊन यावं देवदर्शन करून. ॲटलीस्ट आमच्या कुळाला तरी जाऊन यावं म्हणून. जबाबदाऱ्या असतात, कामं असतात, मान्य आहे. ते आपल्याला झटकून चालत नाही, पण हे पण गरजेचंच आहे. तर इथे तुम्हाला जो दिसतोय भव्य असं एंट्री गेट, म्हणजे भव्य असं प्रवेशद्वार, त्याच्यावरती लिहिलेलं आहे दख्खनचा राजा. गर्दीत आता तुम्हाला दिसेल, मी जे म्हणत होती की भयंकर गर्दी होती. आणि जवळजवळ 1.5-2 तास आम्ही लाईनमध्ये उभा होतो. पण खूप छान आमचं दर्शन झालं. पण लाईनमध्ये जेव्हा आम्ही लागलो तेव्हा मी आणि ग्रेशूचे पप्पा एकीकडे आणि सासूबाई आणि ग्रेशू एकीकडे असं झालं लाईनीमध्ये. थोडी गर्दी असल्यामुळे थोडं मागे पुढे झालो आम्ही. पण नंतर जेव्हा एंट्री आम्ही केली मंदिरामध्ये, तिथे आम्ही परत सगळेजण भेटलो आणि एकत्रच मंदिरामध्ये एंट्री केली. दर्शन खूप छान झालं. पण जायच्या अगोदर पूर्ण ओटी घेतली होती मी. फेट्याची पूर्ण ओटी घेतली होती, तर आम्ही ओटी घेतोय. देवाला गुलाल आणि खोबरं प्रचंड प्रिय आहे, त्याच्यामुळे इथे आल्यावर गुलाल आणि खोबरं घेऊन ते उधळलं जातं. मला इथे आल्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी आता जेजुरीला जाऊन आलो, तिथली आठवण झाली. जेजुरीला पूर्ण खाली असा भंडारा अंथरलेला दिसतो. भरपूर गर्दी आहे आज पण. आणि इथे पूर्ण गुलाल तुम्हाला दिसत असेल, खाली पुढे दिसेलच तो. तर खूप छान वाटत होतं. खूप इथे गेल्यानंतर ना खूप छान असं मन प्रसन्न होतं. खूप वेगळ्या वाईब्स असतात तिकडे. आता हे प्रत्येकजण रिलेट करू शकेल. गर्दी कितीही असली तरी देवदर्शन छान झालं तर खूप भारी वाटतं. सेम तसंच आमचं झालं. आणि एकंदर ना हा प्रवास थोडा हेक्टिक गेला आम्हाला, पण खूप छानही होता. ते उतरून जाताना तुळजापूरची पण आठवण झाली बरं का. तुळजापूरच्या मंदिरामध्ये पण असंच पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. गर्दी बघू शकता तुम्ही खूप सारी आहे. तर
ज्योतिबाच्या डोंगराला ना वाडी रत्नागिरी पण म्हणतात. आता हे नाव कसं पडलं आहे थोडक्यात मी तुम्हाला इथे स्टोरी सांगते. तर ही माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला हे अगोदरच क्लिअर करते की ही माहिती मी सुद्धा इंटरनेटवरच घेतलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा. तर कोल्हापूरमध्ये ना राक्षसांनी हाहाकार माजवला होता. त्यावेळेला ते आई अंबाबाईला पण त्रास देत होते, म्हणून आई अंबाबाईने देवांना म्हणजे ज्योतिबाला हे केलं, विनंती केली की तुम्ही आम्हाला ह्या त्रासातून वाचवा. तेव्हा अंबाबाईच्या विनंतीला मान देऊन देवाने रत्नासुराचा वध इथे केलेला आहे ह्या डोंगरावर. म्हणून या डोंगराला वाडी रत्नागिरी असं नाव देण्यात आलं. तर आई अंबाबाईने देवाला विनंती केली, असं संकट आमच्यावर पुन्हा येऊ देऊ नका, तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम राहू दे. आणि म्हणूनच अंबाबाईच्या संरक्षणासाठी ज्योतिबाचं मंदिर हे कोल्हापुराच्या दिशेने दक्षिणाभिमुख आहे. दर्शन वगैरे छान झालं. त्याच्यानंतर इथे महाप्रसाद होता आणि लकीली आम्हाला तो भेटला. महाप्रसाद वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. ते पुढे मला सांगेन, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट मला तुमच्याशी इथे शेअर करायची आहे. आमचं कुलदैवत ज्योतिबा असल्यामुळे इथे दवना जो भेटतो तो आमच्या कुळावर नेऊन ठेवावा लागतो आम्हाला, म्हणजे घरात जे मंदिर असेल तिथे. तर त्यासाठीच आम्ही हा दवना घेतला होता आणि मग त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. प्रसादसुद्धा इथे मी घेतलेला आहे, पण ते शूट घ्यायला विसरली. तर आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो आहे अंबाबाईला. आता 3 वाजले. जेवणसुद्धा झालं आमचं. महाप्रसाद मिळाला आम्हाला इकडे. ज्योतिबाच्या मंदिरातील नंदी मंडपामध्ये 2 नंदी आहेत. यातील एक नंदीचं मुख हे एका बाजूला झुकलेलं आहे आणि दुसऱ्या नंदीचं मुख समोर आहे. उजवीकडच्या नंदीची किंचित झुकलेली नजर हे सगुण भक्तीचं प्रतीक मानलं जातं. तर स्वरूप चिंतनापेक्षा आत्मज्ञानाची ओढ असलेला समोर मुख असलेला नंदी दुर्गुण भक्तीचं प्रतीक आहे. ही माहिती मला सुद्धा पहिल्यांदाच मिळाली. याचा एक फोटो मी इथं फ्लॅश करेन. मला व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, गर्दी होती त्याच्यामुळे. आणि आत्ता आम्ही चाललो यमाई मंदिरमध्ये. यमाई ही ज्योतिबा देवाची बहीण आहे. तर ही माहिती मला तिथेच भेटली. तर खूप छान होतं हे मंदिर. मी फर्स्ट टाईम बघितलं. इतकी वेळ आली होती पण इथं येणं कधी झालं नव्हतं. आज पहिल्यांदा आलो आम्ही. खूप छान दर्शन झालं इथे सुद्धा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो अंबाबाईच्या दर्शनाला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. बाय.